पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. सीमा सुरक्षा दलाचा म्हणजेच BSFचा 61वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 1 डिसेंबरला. प्रश्न 2. 41वा ऑल इंडिया गव्हर्नन्स गोल्ड कप 2025 कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान युनायटेड FC यांनी. प्रश्न 3. मृत्युंजयी हे महाकाव्य कोणाचे प्रसिद्ध झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे भागवत झा आझाद यांचे. प्रश्न 4 पाहूया. हंसा 3 NG या पहिल्या स्वदेशी पायलट प्रशिक्षण विमानाचे उद्घाटन कोठे झाले? तर त्याचं उत्तर आहे बँगलोर इथे. प्रश्न 5. कोणत्या वर्गातील चौथे जहाज तारागिरी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे निलगिरी हे. प्रश्न 6. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आंद्रे रसेलने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मधून निवृत्तीची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे वेस्ट इंडिजमधील. प्रश्न 7 पाहूया. भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने AUSI इंडेक्स 2025 या संयुक्त लष्करी सरावात भाग घेतला? तर त्याचं उत्तर आहे INS सह्याद्री. प्रश्न 8. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBने कोणासोबत ऑपरेशन क्रिस्टल फोर्टेस केले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली पोलिसांसोबत. प्रश्न 9. एका दिवसात सर्वात मोठ्या करिअर काउन्सिलिंग सत्राचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला? तर त्याचं उत्तर आहे चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी. प्रश्न 10 पाहूया. 56व्या IFFI मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे स्किन ऑफ यूथ या चित्रपटाला. प्रश्न 11. निधन झालेल्या कुमारी कमला कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत? तर त्याचं उत्तर आहे भरतनाट्यम नृत्याशी. प्रश्न 12. 2025च्या इंडियन ऑफ द इयरसाठी वर्ल्ड चॅम्पियन पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर यांना. प्रश्न 13 पाहूया. 44व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा IITF 2025 मध्ये फोकस स्टेट श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या राज्याला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याला. प्रश्न 14. काशी तमिळ संगमाची कोणती आवृत्ती आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 4थी आवृत्ती. प्रश्न 16. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेत भारताची कोणत्या कालावधीसाठी पुन्हा निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2026 ते 27 या कालावधीसाठी. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या देशात राष्ट्रीय सुरक्षा आणीबाणी लागू केली? तर त्याचं उत्तर आहे नायजेरियामध्ये. प्रश्न 18. टीम इंडिया क्रिकेटचा अधिकृत रंगीत भागीदार कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे एशियन पेंट्स. प्रश्न 19. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पॅरिसमध्ये. असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच जर PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.